नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे शिंदेंचे दिल्ली दौरे. मित्र, एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीमध्ये जात आहेत. महाराष्ट्रात अगदी जरी टाचणी जरी पडली तरी ते दिल्लीत जाऊन सांगत आहेत की महाराष्ट्रात टाचणी पडली किंवा महाराष्ट्रात हे झालं ते झालं. ते आपल्या पक्षप्रमुखांना जाऊन तिकडे सांगतात सर्व. आणि त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रातल्या सर्व बातम्या पुरवतात. आणि महाराष्ट्रात काय काय घडतं आहे आणि इथली परिस्थिती काय आहे ती जाऊन आपल्या पक्षप्रमुखांना प्रत्यक्ष भेटून सांगतात. म्हणून त्यांचे दिल्ली दौरे हे नेहमी वाढत आहेत आणि वारंवार ते दिल्लीला जात आहेत. जसं मोदींचे परदेश दौरे जास्त होतात, तसेच शिंदेंचे दिल्ली दौरे देखील खूप होत आहेत. जसे मोदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी परदेशात जातात, तसंच एकनाथ शिंदे देखील छोट्या छोट्या गोष्टींसाठी दिल्लीत जातात. आता त्यांची कोर्टाची केस चालू आहे, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये जो वाद चालू आहे पक्ष आणि चिन्ह याच्यासाठी. त्यांना असं वाटत आहे की पक्षाचं चिन्ह उद्धव ठाकरेंना भेटेल, त्याच्यामुळे ते आपल्या पक्षप्रमुखांना भेटायला गेले की बाबा काहीतरी करा, नाहीतर चिन्ह माझ्या हातून जाईल आणि पक्ष देखील त्यांच्याकडे जाईल. तेच सांगण्यासाठी ते मला वाटतं दिल्लीमध्ये गेले होते. परंतु ते मीडियासमोर काही वेगळंच सांगत आहेत की महाराष्ट्राच्या विकासासाठी गेलो आणि महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडत आहे त्याच्यासाठी मी चर्चा करायला गेलो. पण मला वाटतं की एवढी घाई का आहे त्यांना दिल्लीला जाण्याची. भर पावसात ते दिल्लीला गेलेले आहेत आणि तिथे नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत आणि त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे. ते बोलतात की नवीन खासदार जे आपल्या पक्षामध्ये आले आहेत त्यांची आणि नरेंद्र मोदींची भेट मी करून दिली, असं ते सांगत आहेत. मला वाटतं की एकनाथ शिंदे हे थोडेसे घाबरलेले आहेत की आपल्या हातून पक्षाचं चिन्ह आणि नाव हे उद्धव ठाकरेंना मिळेल अशी त्यांना भीती वाटत आहे. म्हणून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. कारण इतक्या भर पावसात ते नरेंद्र मोदींना भेटायला गेले. हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आता तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवणार आहे. बघा तो व्हिडिओ. ते मी मोदींना भेटून आल्यानंतर काय म्हणाले, मी कशासाठी गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्ही आता बघा. अभी आज की तो सदीचा भेंट थी मेरी, और पार्लियामेंट जब चलता है तब हमारे एमपी लोगों को भी मैं मिलने यहाँ आता हूँ. और प्रधानमंत्री जी ने भी मुलाकात का समय दिया, उनको भी मिला. और बाकी तो महाराष्ट्र की डेवलपमेंट की, बारिश की, ये सब चर्चा एक हो रही थी. सर, यूपीटी जो शिवसेना में आए हैं, हाँ. वो तमाम एमपी भी आज प्रधानमंत्री जी से मिले थे. हाँ. पहली बार एनडीए के हिस्सा बने हैं. क्या कहेंगे इस पूरे विषय में? नहीं, इससे खुशी है कि जो एनडीए के एमपीज है शिवसेना के, जो नए भी 6 लोग आ गए, उनको आज प्रधानमंत्री जी ने खुद चाय पे बुलाया था. और इसकी खुशी हमारे सब एमपीज़ को भी है. और प्रधानमंत्री जी से भी मैं जब मुलाकात हुई तब उन्होंने इसका जिक्र भी किया था. तो ये इनके पीछे डेवलपमेंट के लिए, उनके चुनाव क्षेत्र में जो भी डेवलपमेंट करना है, इसके बारे में भी उनसे चर्चा हुई. और इससे काफ़ी फ़ायदा होगा राज्य सरकार की ओर से भी और केंद्र सरकार की ओर से भी. ये हमारे एमपीज़ को डेवलपमेंट के लिए सपोर्ट मिलेगा. पूरे देश में जेनजी की बात हो रही है. मोहन भागवत जी भी जेनजी से मिले थे और उन्होंने जो बात की कि डेमोक्रेसी में प्रोटेस्ट हो सकता है, होना चाहिए. और देशद्रोह की बात है कि सब सारे जो बच्चे हैं वो कर सकते हैं, मतलब इस तरह की बात. आप क्या युवाओं को क्या संदेश? नहीं, युवा तो ये अपने देश का भविष्य है. यूथ जो है हमारा कल का फ्यूचर है. और मोदी जी ने भी युवाओं से जो अभी डायरेक्ट इंटरेक्शन उनका हो रहा है वो भी हम देख रहे हैं. ये भी एक अच्छी बात है. और हमेशा मोदी जी ने युवाओं को तवज्जो दिया है, हमेशा उनको. इससे पहले भी उनके लिए जो भी आज एजुकेशन डिपार्टमेंट हो, स्टार्टअप हो, स्किल डेवलपमेंट हो, इसमें मोदी जी ने युवाओं के लिए भी तो काम किया है बड़ा. और अभी जो युवा है उनके साथ जैसे मोहन भागवत जी कहते हैं, बराबर है कि ये युवा जो है हमारा देश का भविष्य है. और मोदी जी भी आज उनसे डायरेक्ट जो बात करते हैं
इंटरेक्शन करते हैं, वो हम सबके लिए मायने रखता है। और युवा एक भारत की शक्ति है। युवा विकसित भारत 2047, इसमें युवाओं की बहुत बड़ी भागीदारी होगी। आता तुम्ही बघितलं असेल की एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत की महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातल्या पावसाबद्दल चर्चा करण्यासाठी मी नरेंद्र मोदींना भेटायला गेलो, परंतु मला वाटतं कारण वेगळंच आहे. कारण आता ती त्यांची जी केस चालू आहे त्याचा निकाल लागण्याला जवळ आला आहे, त्याच्यामुळे ते नरेंद्र मोदींना भेटायला गेले आहेत. कारण निकालामध्ये काय फरक करता येतो का, न्यायालयावर काय दबाव बनवता येतो का, याची चर्चा करायला ते दिल्लीला गेलेले असावेत असं आम्हाला वाटतं आहे. कारण एकनाथ शिंदे आता थोडे घाबरलेले आहेत. त्यांना वाटतं की आपलं पक्षाचं चिन्ह आणि नाव हे उद्धव ठाकरेंना परत मिळेल, त्याच्यामुळे ते दिल्लीला गेले होते. आणि सोबत म्हणजे इतका भरमसाठ पाऊस पडतो आहे तरी देखील ते अर्जंटमध्ये मोदींना का भेटायला गेले, ही पण मोठी समस्या आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आता त्यांच्या जे कोर्टाची केस आहे त्याच्या निकालाची चर्चा करायला ते तिथे गेलेले असावेत. धन्यवाद मित्रांनो, मी आता तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.